नमस्कार रसिक श्रोते हो. सुवर्णकाळातील हिंदी गाण्यांच्या आठवणी आपण करत आहोत. त्या अनुषंगाने आपण आत्तापर्यंत शंकर जयकिशन, ओ पी नय्यर, मदन मोहन, संगीतकार रवी यांच्या कारकिर्दीबद्दल काही व्हिडिओ केले. या 1960च्या दशकामध्ये भारतीय संगीत काळामध्ये दोन नवीन संगीतकारांचं आगमन झालं आणि हे दोन स्वतंत्र व्यक्तिमत्व संगीतकार जोडी म्हणून 60च्या दशकामध्ये उदयाला आले आणि पुढे अनेक वर्ष त्यांनी नंबर 1ची कामगिरी बजावली. असे सर्वप्रिय संगीतकार जोडी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या कारकिर्दीच्या आपण आठवण करूया. अर्थात सुवर्ण काळातील गाणी आठवणी हा आपला उपक्रम असल्यामुळे त्यांच्या उदय काळापासून ते 1976पर्यंतच्या 1975पर्यंतच्या या सुवर्ण काळातील गाण्यांच्या आठवणी आपण करूया. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य मेलोडियस संगीत किंवा मधुर सुरावटीचं संगीत हे विशेषण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यांचे आरंभीच्या काळातले म्हणजे 1960च्या दशकातील त्यांची कुठलेही गाणे घ्या. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा होते सुरुवातीचे, त्यातली गाणी असो किंवा नंतरचे कलरफुल पिक्चर असो, सगळ्या सिनेमातली LPची गाणी आणि LPचं एक ब्रँड तयार होऊ लागला त्यांच्या LP ठेक्यांचा. त्या गाण्याच्या आठवणी आपण करणार आहोत क्रमशः. तर सुरुवातीला त्यांच्या कारकिर्दीबद्दल जाणून घ्यायचं तर स्वतंत्र संगीतकार जोडी म्हणून त्यांनी काम करण्याआधी कल्याणजी आनंदजी यांच्याकडे ते सहाय्यक दिग्दर्शक आपल्याला त्या काळातल्या जुन्या पिक्चरमध्ये असिस्टंट जी श्रेय नामावली असते त्यात लक्ष्मीकांत प्यारेलाल असं नाव आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांनी अनेक नामवंत संगीतकारांच्या वाद्यवृंदामध्ये आपले त्यांचे फेवरेट वाद्य जी होती लक्ष्मीकांत यांचं मेंडोलिन किंवा प्यारेलाल जे उत्तम वाद्यवृंद संयोजक किंवा म्युझिक अरेंजर होते. तर या त्यांच्या याच्यामधून मग दोघांची मिळून अशी कारकीर्द सुरू झाली. ती पुढे खूप अशी दीर्घ कालावधीची आहे असं म्हणता येईल. आणि LPना त्यांच्या काळामध्ये फिल्मफेअरचे अनेक पुरस्कार मिळाले. तर आपण गोल्डन पिरियडमधले अर्थात आठवणी करू तर त्यांना पहिलं त्यांचं फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले 1965मध्ये दोस्ती सिनेमासाठी. मजूर सुलतानपुरीची गीतं आणि LPचं संगीत. चित्रपट बरे सगळ्या नवोदित कलाकारांचा होता, पण या गाण्याने त्यातल्या नवोदित अभिनेते सुधीर कुमार आणि सुशील कुमार असं त्यांचं नाव होतं. आपली मराठी अभिनेत्री उमा भेंडे याही या सिनेमात होत्या आणि अभिनेता संजय खानचा हा पहिला चित्रपट असं म्हणतात. तर या दोस्ती सिनेमासाठी त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. त्याच्यानंतर 1968मध्ये प्रसाद प्रोडक्शनचा मिलन, नूतन, सुनील दत्त, जमुना, प्राण आणि अनेक नामवंत कलाकारांनी हा चित्रपट गाजवला. आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आनंद बक्षी या जोडींनी यातली गाणे सगळी गाजली. ती आजही लोकप्रिय आहेत. मुकेश आणि लता मंगेशकर यांचा प्राधान्याने या गाण्यामध्ये वापर केला. नंतर 1970 पुन्हा प्रसाद प्रोडक्शनचा जीने की राह, ज्यामध्ये जितेंद्र, तनुजा यांच्या भूमिका होत्या आणि यातली ही सगळी गाणी गाजली. तर या 3 गोल्डन इरामधले या सिनेमाचे आपण उल्लेख केले. आणि त्यांचं नॉमिनेशनसुद्धा 70च्या दशकामध्ये अनेक सिनेमांसाठी झालं, जसं दो रास्ते, शोर, बॉबी, दाग, रोटी कपडा और मकान असे हे गोल्डन इरामधले त्यांचे 5 सिनेमे होते, ज्याचं त्यांना बेस्ट फिल्म म्युझिक डायरेक्टरसाठी फिल्मफेअर अवॉर्डचं नॉमिनेशन झालं होतं. आणि यांची कारकीर्द सुरू झाली. तो चित्रपट मात्र स्टंट पिक्चर होता, ज्याला B ग्रेड असं म्हणलं जायचं.
याचे डायरेक्टर होते जादोई पिक्चरचे फेमस ट्रिक फोटोग्राफी सीनसाठी फेमस असलेले बाबूभाई मिस्त्री. आणि चित्रपटाचं नाव होतं पारसमणी. महिपाल, दाक्षिणात्य अभिनेत्री गीतांजली, कॉमेडियन मारुती यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या. तसं त्यांच्यासाठी तो नेहमीचा सिनेमा होता. पण LPच्या संगीताने अशी काही जादू केली की सगळ्या संगीताची परिभाषा बदलून गेली. स्टंट आणि जादू बी ग्रेड सिनेमातले गाणेसुद्धा त्यावर्षीच्या बिनकामध्ये दणदणाटाने वाजली होती. तर असा हा पारसमणी हा या जोडीचा पहिला पिक्चर होता. आणि सुरुवातीच्या काळामध्ये दारासिंग मुमताज या जोडीच्या अनेक सिनेमांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत होतं. आपला कॉमेडियन ॲक्टर हिरो सबकुछ किशोर कुमार असं म्हणतात. संगीतकार किशोर कुमार, गायक किशोर कुमार यांच्या अनेक सिनेमाला LPच्या संगीताने आजही आठवलं जातं. ते सिनेमा होते किशोर कुमार कुमकुम जोडीचे मिस्टर एक्स इन बॉम्बे, श्रीमान फंटूश, किशोर कुमार, अमिता, दारासिंग, शेख मुख्तार यांचा हमसब उस्ताद आहे. नंतर एक कॉमेडियन पिक्चर महमूद, किशोर कुमार, शशी कपूर, ओमप्रकाश, मुमताज यांचा प्यार किए जा. हे चित्रपट सगळे LPच्या संगीतामुळं आजही रसिकांच्या स्मरणामध्ये आहे. तर आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या पहिल्या चित्रपटातील पारसमणीमधील सगळ्या गाण्यांच्या आठवणी करूया की एकापेक्षा एक गाणे या सिनेमातले होते लक्ष्मीकांत प्यारेलालच्या. तर याच्यामध्ये हेलन या नर्तिका अभिनेत्रीला खूप छान गाणे होते. त्यातलं हे पहिलं गाणं होतं, ओए माँ ये क्या हो गया, उनकी गली में दिल खो गया, बिंदिया हो तो ढूंढ ली हूँ मैं, दिल ना ढूंढा जाए, ओए माँ दिल ना ढूंढा जाए. आणि युगलगीत मुकेश आणि लताजी यांच्या आवाजातलं, पडद्यावर हिरो महिपाल आणि त्याची नायिका गीतांजली. चोरी चोरी जो तुमसे मिली तो लोग क्या कहेंगे, चोरी चोरी जो तुमसे मिली तो लोग क्या कहेंगे, आज इसे प्यार कहेंगे, आज इसे प्यार कहेंगे. आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं एक सोलो, रोमॅन्टिक सोलो आहे. पडद्यावर हिरोईन गीतांजली. अतिशय गोड गाणं आणि फास्ट टेम्पोतलं, मेरे दिल में हल्की सी जो खलिश थी, जो नहीं थी कहीं प्यार हो न जाए, कहीं प्यार हो न जाए, मेरे दिल में हल्की सी. हे 3 गाणे गाजली. पण याच्यापेक्षा आणखीन जी 3 गाणे ते सुपरहिट आहे, आज सगळ्या माध्यमामध्ये आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळतात. यातलं पहिलं आहे बर्थडे सॉन्ग. महिपाल आणि गीतांजली यांच्यावर चित्रित झालेलं पडद्यावर दिसतात आणि कॉमेडियन मारुती वाद्य वाजवताना दिसतो. रफी साहेबांचं हे शास्त्रीय सुरावटीवर आधारित असलेलं गाणं खूप लोकप्रिय आहे. रोशन तुम्ही से दुनिया, रौनक तुम्ही जहाँ की, फूलों में पलने वाली, रानी हो गुलसिता की, सलामत रहो, सलामत रहो, है सलामत रहो. आणि एक युगलगीत लताजी आणि रफी साहेबांच्या आवाजातलं, वो जब याद आए, बहुत याद आए, गमे जिंदगी में, अंधेरे में हमने चरागे मोहब्बत जलाए बुझाए, वो जब याद आए, बहुत याद आए. आणि पारसमणीमधलं सगळ्यात सुपरहिट गाणं लता मंगेशकर आणि कमल बारोट या 2 गायिकांच्या आवाजातलं, पडद्यावर महिपाल एक सह अभिनेत्री
आणि समोर डान्सर ॲक्ट्रेस, ज्याला नर्तिका अभिनेत्री म्हणून त्यांची कारकीर्द खूप गाजलेली. एक होत्या जीवनकला आणि दुसऱ्या नलिनी चोनकर, दोन्हीही आपल्या मराठमोळ्या अभिनेत्री होत्या. पण आज गाणं हे केवळ त्यांच्या नृत्यामुळं आणि एल-पीच्या संगीतामुळं, लताजी आणि कमल बारोट यांच्या आवाजामुळं हे गीत आजही तुफान लोकप्रिय आहे. हसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फे रंग सुनहरा, तेरी जवानी तौबा तौबा रे, दिलरुबा 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 दिलरुबा. 1963च्या वार्षिक बिनाकामध्ये पारसमणीची 2 गाणी होती. क्रमांक 15वर होतं वो जब याद आए बहुत याद आए, आणि क्रमांक 6वर होतं हसता हुआ नूरानी चेहरा. तर असे हे खणखणाटी म्युझिकने एल-पीच्या कारकिर्दीची सुरुवात आहे. आजच्या या पहिल्या भागामध्ये एल-पीच्या कारकिर्दीचा आपण कसा आरंभ झाला आणि त्यांचे फिल्मफेअर अवॉर्डचे काही आठवणी केल्या. यापुढे आता अनेक भागामध्ये आपल्याला एल-पीच्या संगीतांचा आस्वाद घ्यायचा आहे. हा एपिसोड कसा वाटला अभिप्राय द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा. शुभेच्छा. नमस्कार.